संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्याला आयुष्यात आपलं ध्येय काही पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त अशी माहिती देणारं हे पुस्तक. दिवस 14वा. चांगले छंद जोपासा. कधी एकदा सर वर्गात येत आहेत आणि त्यांना सांगतोय असं रमेशला झालं होतं. आणि सर आले. सगळी मुले उभी राहिली. सरांनी बसा म्हणून सांगितल्यावर सगळी बसली, पण रमेश उभाच. का रे रमेश? सरांनी विचारले. सर, एक तुम्हाला सांगायचंय. सांग ना. सर, मी काल टीव्ही पाहिला नाही. अरे, मी टीव्ही पाहू नका असे कुठं म्हटलं? फक्त किती वेळ आणि काय पाहावे हे ठरवा असे म्हणालो होतो. पण नकोच सर, त्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. आवडतो अभ्यास करायला? थोडा थोडा आवडू लागलाय सर. सर गालातल्या गालात हसले. मुलांनो, अभ्यासाचे महत्त्व कळणे आणि या अभ्यासात आनंद वाटणे या नक्कीच चांगल्या बाबी आहेत. त्यासाठी सातत्याने ध्येयावर नजर हवी. माणूस एखाद्या ध्येयाने झपाटला की मग त्याला बाकीचे काही सुचत नाही. पण तुमचं वय पाहता तुम्हाला टीव्ही पाहावा, खेळावे वाटणारच. पण त्यावर आपले नियंत्रण असायला हवे. मी काल तुम्हाला म्हणालो ना, त्या नियंत्रणाचाच एक भाग म्हणजे आपण नेहमीच्या अभ्यासाखेरीज एखाद्या चांगल्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेणे होय. त्यालाच छंद म्हणतात. छंद अनेक आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता तरी छंद असतोच. व्यक्तिपरत्वे त्यामध्ये भिन्नताही असते. छंद माणसाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतात. ते त्याला चांगलं वाईट बनवतात. म्हणून छंदाची निवडही योग्यच असायला हवी. छंदाविना किंवा अयोग्य छंदामुळे मुले करू नये त्या गोष्टी करतात, पाहू नये ते पाहतात आणि ऐकू नये ते ऐकतात. मग हे छंद प्रबळ बनतात आणि ते आपलं आयुष्य गिळंकृत करतात. यासाठी आपणाला चांगले छंद हवेत. सिल्विया वॉर्नर या जगप्रसिद्ध शिक्षणवेत्तीने म्हटले आहे, लहान मुलं एखाद्या द्विमुख ज्वालामुखीसारखी असतात. त्यातील एक मुख असते विध्वंसक, तर दुसरे असते सर्जनशीलतेचे. आपण सर्जनशीलतेचे मुख जितके रुंद करू तितके विध्वंसक शक्तीचे मुख मुजत जाते. आणि मुलांमधील विध्वंसकतेवर सर्जनशीलतेला प्रोत्साहन हा एकच उतारा आहे. सर, सर्जनशीलता म्हणजे काय हो? रोहिणीने विचारले. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्माण. शेत कसं नवीन पीक देतं तसं आपणही काहीतरी नवनिर्मिती केली पाहिजे. ती अभ्यासातून राहिलेल्या रिकाम्या वेळात करता येते. त्यालाच आपण छंद म्हणतो आणि छंद हा नवनिर्मितीक्षम असला पाहिजे. ती काही अवघड बाब नाही. लिंग्विस्टन म्हणतो, क्रिएटिव्हिटी इज 10% इन्स्पिरेशन अँड 90% पर्स्पिरेशन. काही राष्ट्रांचे निर्माणही या सर्जनशीलतेतून झाले आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान. सतत नवीनतेचा ध्यास या राष्ट्राने घेतला आणि जगामध्ये अव्वल दर्जाची प्रतिमा निर्माण केली. हे आपणालाही जमेल तशा छंदांचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हालाही असे काही छंद असतीलच की? मुले आपापले छंद आठवायला लागली. पण टीव्ही पाहणे, क्रिकेट खेळणे या पलीकडे त्यांची मजलच जाईना. पण संध्याने मात्र हात वर केला. हां, सांग, सर म्हणाले. सर, मला गाणे गायला आवडते, सरिता म्हणाली. सर, मला चित्रे काढायला आवडते, मनोज म्हणाला. आणि मग काय, एका पाठोपाठ एक सगळी मुले आपापले छंद सांगू लागली. फिरणे, खाणे, खेळणे, पोहायला जाणे. मग सर म्हणाले, छान, हे सगळे छंदच आहेत आणि हे सगळे चांगले आहेत. आता हे छंद का असावेत ते तुम्हाला मी सांगतो. छंदाचा आपणाला 2 प्रकारे उपयोग होतो. एक विरंगुळा म्हणून आणि दुसरा करिअर म्हणून.
सर, जरा स्पष्ट करून सांगता का? संध्या उत्सुकतेने म्हणाली. हो, सांगतो. माणसाचे आयुष्य खूप धावपळीचे झाले आहे. रोजी रोटीसाठी माणसे धावतायत. पुण्या मुंबईतल्या लोकांचे जीवन बघा. घड्याळाच्या काट्यावर माणसे पळतात. तीच बस, तीच लोकल, तेच स्टेशन, तेच ऑफिस आणि तेच काम. दिवस, महिने, वर्षानुवर्ष तेच. काहीच बदल नाही. कंटाळतात नव्हे, वैतागतात माणसे या जीवनाला. पण करणार काय? पोट आहे ना. अशा वृक्ष जीवनात छंद तुम्हाला मदत करतात. घरी याल तेव्हा आपल्या आवडीच्या छंदामध्ये स्वतःला गुंतवून घ्या. बघा दिवसभराचा कंटाळा निघून जातो की नाही. शक्य असेल तर भीमसेन जोशी, लता दीदी यांचे अभिजात गायन ऐका. सुंदर कथा कादंबरी वाचायला घ्या. पॅडवर ड्रॉइंग कागद घेऊन एखादे चित्र रेखाटा आणि हार्मोनियमवर एखादा सूर छेडा. अरे जग विसराल. मनावरचे सगळे मळब दूर होतील. ते प्रफुल्लित होतील. नवा तजेला प्राप्त होईल आणि नवीन जोमाने कामाला लागाल. कशाला पाहिजे मग टीव्ही? पण आम्हाला ते येतच नाही, राजेश म्हणाला. कारण तुम्ही त्याला कधी स्पर्श केलेला नाहीये. तुम्हाला त्याची कोणी गोडीच लावली नाहीये. दिवसभराच्या नेहमीच्या कामात जेव्हा कंटाळा येईल तेव्हा एखादे गोष्टीचे पुस्तक वाचा, चित्र काढा, खेळ खेळा, गाणी म्हणा. बघा कंटाळा जातो की नाही. यालाच विरंगुळा म्हणतात. कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यापेक्षा किंवा विनाकारण वादविवाद करण्यापेक्षा आपल्या छंदात रमणे केव्हाही चांगले. असे छंद लावून घ्या. पत्ते खेळले तर? राजेशने विचारले आणि सगळे हसले. पत्ते विरंगुळा म्हणून खेळणे वाईट नाही, पण त्याचे रूपांतर जुगारात होऊ नये. त्यापेक्षा बुद्धिबळ किंवा कॅरम खेळणे केव्हाही चांगले. चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी ते उपयोगी पडतात. बुद्धीला चालना मिळते. छंद विरंगुळ्याबरोबरच विकासात्मक असावेत. स्वतःचा व दुसऱ्याचा नाश करणारे नसावेत. जुगार खेळणे, दारू पिणे, नशा करणे असेही कोणाचे छंद असतात. पण त्यामध्ये स्वतःबरोबर कुटुंबाचीही राखरांगोळी होते. कशाला पाहिजेत असले छंद? त्यापेक्षा ते नसलेले बरे. सरांचा चेहरा तिरस्कारयुक्त दिसत होता. छंद सर्जनशील हवे. म्हणजे छंदातून नवनिर्मिती व्हावी असं तुम्हास मी सांगितलेलं आहे. सुंदर चित्रांचे रेखाटन, चांगली सुरावट, बाग फुलविणे, एखादी कविता करणे, कथा लिहिणे, मातीची मूर्ती तयार करणे, वस्त्र विणणे, खेळणे तयार करणे याला निर्मितीच म्हणतात. निर्मितीसारखा आनंद नाही आणि यालाच आपण चांगला छंद म्हणतो. दिवसाकाठी किमान 1 तास तरी या छंदासाठी घालवल्याशिवाय चैन पडू नये. मग जीवन आनंदी व्हायला आणखी काय हवे? मुले शांतपणे ऐकत होती. छंद हे करिअर सुद्धा होऊ शकतात असे मी तुम्हाला म्हणालो. मात्र त्यात स्वतःला झोकून देणे आणि त्यात उंची गाठणे खूप महत्वाचे असते. सचिन तेंडुलकरला शिक्षणात फारशी प्रगती नाही करता आली, पण तो जागतिक कीर्तीचा क्रिकेटपटू झाला. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले यांचा रियाजाचा नियम कधी चुकलाच नाही. एकदा लय लागली की वेळ काळाचे भान त्याला राहत नाही. लता मंगेशकर यांनी 1800हून अधिक चित्रपटांसाठी 22 भाषांतून गायन आणि 50 वर्षात 30,000 गीते गायली. नौशाद, हृदयराज मंगेशकर यांसारख्या ख्यातनाम संगीतकारांनी संगीताची अजन्म साधना केली. R.K. लक्ष्मणने व्यंगचित्राद्वारे कॉमन मॅनला महत्त्व प्राप्त करून दिले. असे किती छंद, अशा किती व्यक्ती. काहीतरी आठवल्यासारखे करून सर म्हणाले, हां, अरे एका महान संगीतकाराचा किस्सा आठवला. संगीतकार नौशादजींचा हा किस्सा आहे. मुगले आझम या चित्रपटासाठी गाण्यासाठी ते संगीत तयार करीत होते. एक धून त्यांच्या मनामध्ये आकार घेत होती. डोळे मिटून हार्मोनियमवर बोटे फिरवत ते स्वरांच्या तंद्रीत स्वतःला हरवून गेले होते. भोवतालचे जगच विसरले होते. तेवढ्यात त्या सिनेमाचे दिग्दर्शक के अब्बास खोलीत आले आणि नौशाद साहब ए लिजिये असं म्हणत त्यांनी 50,000च्या नोटा नौशादांच्या हार्मोनियमवर ठेवल्या. झालो. नौशादांची तंद्री खाडकन म्हणली. जुळत आलेली सुंदर धून त्यांच्या मनातून निसटून गेली. ए क्या है? त्या नोटांकडे पाहत त्यांनी विचारले. यावर अब्बास नम्रपणे म्हणाले, मुगले आजम फिल्म का म्युझिक बनाने के लिए मैं तुम्हें एडव्हान्स दे रहा हूं. पण काय आश्चर्य, काय होतंय हे कळायच्या आतच नौशादांनी ते पैसे उचलले आणि भिरकावून लावले. कुछ गलती हुई क्या?
नौशाद जी म्हणाले. बहुत बड़ी गलती. त्याच रागात नौशाद जी म्हणाले. एडवांस देने के मिजाज में मेरे दिमाग से एक अच्छी खासी धुन आपने मिटा दी, मेरी सारी मस्ती उतार दी. अब्बा जी, मैं इस मस्ती के लिए काम करता हूँ, इसी मस्ती से मेरी धुनें बनती है, आपके पैसों से नहीं. ये पैसा आप उसे जाकर दीजिए जो इन कागज के टुकड़ों को देखकर म्युझिक बनाता है. सर थोडे गंभीर झाले, मुलेही स्तब्ध झाली. तर असे हे छंद. छंद हेच जीवन मानणारी ही माणसं. आपण अभ्यास, परीक्षा आणि शेवटी नोकरी यात अडकलेलो असल्यामुळे छंदांसाठी आपल्याकडे वेळच नाही. परीक्षेतील यश, उत्तम नोकरी म्हणजे जीवन असे समीकरण आपण केल्याने अंगी काही कला असूनही आपण त्याचा विकास करू शकत नाही. अगदी पहिल्या दिवशी तुम्ही मला तुमच्यातील जे गुण सांगितले ते तुमचे छंदच होते. करिअर म्हणून आपण त्यांच्याकडे कधी पाहिलेच नाही आणि विरंगुळा म्हणूनही आपण त्यांचा स्वीकार केला नाही. छंदांचे रूपांतर करिअरमध्ये करणे खूप थोड्यांना जमते याची जाणीव आहे मला. पण विद्यार्थी असताना, अभ्यास आणि पुढे तरुणपणी नोकरी करताना छंदाला आपल्या जीवनामध्ये कुठेच जागा नसेल तर जीवन निरस होईल. उत्तम छंद हे उत्तम मनाचे टॉनिक असते. वाळवंटातील ते ओयासिस असते. एक इंग्रज कवी आपल्या कवितेमध्ये म्हणतो की जेव्हा वार्धक्यात असताना हृदयात कसली तरी भयसूचक जाणीव झाली तेव्हा वाटले की ही मृत्यूची पहिली घंटा असेल. मग मी आयुष्याकडे मागे वळून पाहिले आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारले. कधी एखादे गाणे गुणगुणले का? कधी संगीतात रमलो का? कधी रानावनामध्ये भटकलो का? उत्तर जेव्हा नाही नाही अशी येऊ लागली तेव्हा समजले की सगळे आयुष्य गेले. कवी श्रेष्ठ अनिल म्हणतात, वाटते आयुष्य अवघे 4 दिवसांचेच झाले, कसे गेले कळले नाही, हाती फार थोडे आले. 2 दिवस आराधने 2 दिवस प्रतीक्षेत गेले, अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले. असे का झाले मुलांनो? सरांच्या या प्रश्नाची मुले एकदम भानावर आली. सर, आमचं तसं होणार नाही ना? सारिका रडवेली होत म्हणाली. नाही होणार सारिका, पण केव्हा? आपला जेव्हा एखादा चांगला छंद लागेल तेव्हा. सर, आम्हाला छंद आहे तो, पण अभ्यासातून आमचं डोकंच वर होत नाही. 24 तास अभ्यास करता? असं काही नाही, पण नाहीच वेळ मिळत सर. दिनेशने सारिकाची री ओढली. हे पहा, हे फसवी तक्रार आहे. जरा आपल्या दिवसभराच्या कृतींकडे पहा, म्हणजे लक्षात येईल की आपण कितीतरी वेळ निरर्थक गोष्टीमध्ये घालवतो. जो सार्थकी लागावा म्हणजेच निर्मितीक्षम छंदात व्यतीत व्हावा असा प्रयत्न आपण करायला हवा. आणि आवड असेल ना तर सवड आपोआप मिळते. ही आवड आणि त्यासाठी थोडीशी सवड कदाचित आपले करिअर सुद्धा घडवू शकेल. आणि करिअर म्हणून आपला छंद नाही उपयोगी पडला तरी निदान जेव्हा कधी आपणाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तो जोपासताही येईल. वेळेचा सदुपयोग करता येईल आणि जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोगही होईल. हे तरी काय कमी आहे? यासंबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश आपण लक्षात ठेवूया. ते म्हणतात, अहो जीवनाची एक तरी कला असावी लागते मानवाला, तरीच तो मानव शोभला, नाही तर कल्ला जीवनाचा. तसं आपलं होऊ नये म्हणून पुस्तकी किडे होऊ नका. आपणाला रेसचे घोडे नाही बनायचे.